नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विनोदी शैलीमध्ये कीर्तन करून आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर स्वतःच्या शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जात आहे. व्यसनाधीन तरुणाई, कष्टकरी शेतकरी, लग्न, कर्जबाजारीपणा, घरात होणारी सासू सुनेचे भांडणं, मुलांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या आईवडिलांची होणारी परवड असे अनेक विषय ते आपल्या कीर्तनातून मोठ्या ताकदीनं मांडतात. लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात. आजच्या काळामध्ये लग्न म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय बनला. यामध्ये सामान्य कुटुंब भरडून निघत आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते देखील लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुलामुलींचे लग्न मोठ्या थाटामाटात करतात आणि कर्जबाजारी होतात. मात्र असं करू नका, लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात. इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेत. इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा संगमनेरमध्ये पार पडलाय. या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या साखरपुड्यामध्ये सत्कार, हारतुरे, शाल न स्वीकारता हा कार्यक्रम पार पडलाय. इंदुरीकर महाराज यांचे जावई साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येते. साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे एनेरे गावचे रहिवासी आहेत. ते उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे. सध्या ते नवी मुंबईमध्ये व्यवसायानिमित्त वास्तव्याला आहेत. साहिल चिलाप यांच्या कुटुंबाचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचे अनेक ट्रक आणि व्यावसायिक वाहने असल्याची माहिती समोर आली आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.